काही जागा अशा असतात जिथून आपण फिरून तर परत येतो, पण मन तिथंच अडकून राहतं. अशीच एक जागा जिथे रस्ता प्रत्यक्षात स्वर्गात जरी जात नसला तरी इथे गेल्यावर स्वर्गापेक्षा काहीही कमी भासत नाही. समुद्र, वाळवंट, इतिहास, निळेशार ढग, थंडगार आणि शुद्ध हवा, हसत खेळत जगणारे पक्षी आणि काय हवं एखाद्या जागेला स्वर्गमय असं म्हणायला. चला तर मग या व्हिडिओच्या माध्यमातून अशीच एक स्वप्नरूपी दुनिया पाहूया आणि याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सूर्योदय व सूर्यास्ताची किरणे इथल्या पाण्यावर किंवा जमिनीवर पडताना पाहणं म्हणजे खरंच स्वर्गीय सुखच आहे. म्हणूनच या जागेला म्हणतात रोड टू हेवन. मी आपला श्री आपलं अजून एका व्हिडिओमध्ये स्वागत करतो आणि अजून चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी नोटिफिकेशन ऑन करा. नेहमीप्रमाणे आपण सुरुवात करूया श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून. अहमदाबादवरून 8 तासांचा प्रवास करत आम्ही चाललो होतो ऐतिहासिक ढोलावीरा हे गाव पाहायला. तर आता इकडच्या साईडला तो राजस्थानचा हायवे लागला आणि आता अशा एक छोट्या रस्त्यावरून चाललोय. एक 6 ते 7 तासामध्ये हे अंतर कव्हर होणार आहे गाडीतून. सकाळी पाऊस होता, आता पाऊस नाहीये आणि छान आहे इकडं. म्हणजे कसं ओसाड पडल्यासारखा एरिया आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर आपण बघतो तर आपल्याकडे डोंगर, नद्या किंवा झाडांची खूप गर्दी असते, तर इथं तसं नाहीये. हायवे सुद्धा खूप छान आहेत, रस्ते छान आहेत आणि ट्रॅफिक अजिबात नाही लागलेलं, त्याच्यामुळे लवकर रस्ता कव्हर होतोय. तर जरी तुम्ही कारने यायचा विचार करत असाल तर नक्कीच येऊ शकता. आणि इथे आल्यानंतर बरेच गोष्टी आहेत बघण्यासारख्या. तर येताना राणी की वाव मध्ये होतं, आम्ही तिथं थांबलो नाही, पण ते तुम्ही करू शकता. आणि संध्याकाळपर्यंत सनसेटपर्यंत पोहोचायचं टार्गेट ठेवलं आम्ही डोलावीराला. तिथं हडप्पा संस्कृती बघायचं आणि आपलं जे सिव्हिलायझेशन आहे, फर्स्ट सिव्हिलायझेशन, ते एक्सप्लोर करायचं. जाताना वाटेत उंटांचा कळप लागला. रोड टू हेवन हा रस्ता म्हणजे ढोलावीरा ते धोडो हा रस्ता. ढोलावीरामध्ये पोहोचत असताना असे अनेक टेंट सिटी आपल्याला पाहायला मिळतील व या सगळ्या टेंट सिटी प्रायव्हेट हॉटेल्सच्या आहेत. ढोलावीरा हे पाण्यानं वेढलेलं एक ग्रामीण भाग जिथं सोयी सुविधा थोड्या कमीच दिसतात. आणि आता आम्ही गेलो आमच्या स्टे असलेल्या इवक ढोलावीरा या रिसॉर्टला. तिथे गेल्यानंतर आमचं खूप छान प्रकारे स्वागत झालं आणि इथला स्टाफ खूप सपोर्टिव्ह होता आणि वेलकम ड्रिंक घेऊन रूममध्ये गेलो. रूम्स पाहून खूपच भारी वाटलं. सगळ्या सुखसोयी, स्वच्छता आणि बाहेर असणाऱ्या गेम्स, स्विमिंग पूल अगदी खूप छान होतं. चेक इन केलं आणि इवोक यांच्याच इंडस या रेस्टॉरंटला जेवतोय. चेक इन केलं आणि भूक लागली होती, म्हटलं पटकन खाऊन घ्यावं. जास्त काही मोठा मेनू नाही आहे यांचं, थोडेफार आयटम आहेत पण चांगले दिसत आहेत. आम्ही सुरुवातीला भूक लागली होती, म्हटलं बाकीचे आयटम येईपर्यंत शेजवान राईस तरी द्या. शेजवान राईस घेतला, खूप छान डिसेंट वाटतंय. ॲम्बियन्स खूप मस्त आहे, ॲम्बियन्स आवडला आणि इथल्या रूम्स सुद्धा खूप छान आहेत. मोजक्या मेनूमधून दाल तडका, रोटी आणि पनीर मसाला मागवला. टेस्ट छान आहे. डाळ अगदी गुजरात आणि राजस्थान डाळ खरंच छान मिळते, तशीच आहे. रोटी सुद्धा छान आहे. इथं आलं तर नक्की जेवण केलंच पाहिजे. जेवण केलं, रेस्ट केला आणि 5 वाजता गेलो वूड फॉसिल पाहायला. जिथे एंट्री फ्री होती, फक्त नाव नोंदवून आत जाऊ शकतो. आणि हो, हे 6 वाजता बंद होतं बरं का. मध्ये राहिलो होतो जिथे हडप्पा संस्कृती याचं एक उत्तम नमुना म्हणजे ते बघायला मिळतं. हडप्पा संस्कृती तिथं तिथूनच एक 5 ते 8 किलोमीटर पुढे आलं असेल, 7-8 किलोमीटर पुढे आलं असेल, एक डोंगर लागला. गुजरातमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा डोंगर लागला. डोंगरामध्ये जंगल होतं आणि जंगलातून ह्या रस्त्यातून आलो. ह्या डोंगरावरून आम्ही आता आलो होतो. ह्या साईडला आम्ही काय बघायला आलो तर इथं असतात वूड फॉसिल, म्हणजे झाडाचे जे फॉसिल आहेत, फॉसिल म्हणजे अवशेष आहेत, ते आता दगडामध्ये रूपांतर झाले आणि हे इथं आपल्याला बघायला मिळणार आहे खाली.
पण ह्याचं अजून एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे समुद्राचं पाणी दिसतं. तर हे पाणी ज्या वेळेला हे आटलेलं म्हणजे ज्या वेळेला ऊन येतं खूप आणि उन्हामुळे हे पाणी पाणी असं आटत जातं, त्याच्यानंतर इथं तयार होतं ते म्हणजे मीठ. आणि ते बघण्यासाठी ज्यावेळेला एप्रिल महिना म्हणजे मार्च एप्रिल महिन्यामध्ये ज्यावेळेला पाणी हे सुकलेलं असतं, त्यावेळेला पूर्ण वाळवंट असं मिठाचं वाळवंट आपल्याला पाहायला मिळतं. सध्या इथं फुल पाणी भरलेलं आहे, पण हे सुद्धा पाहायला खूप छान आहे. आणि इथला सनसेट पण खूप छान होत असणार आहे. खाली जाऊन फॉसिल तर बघणारच आहोत आपण. पण इथं सांगितलं की तिथं वन्यजीव सुद्धा मागं त्यांनी बरेच बोर्ड लावलेत की ह्या डोंगरावरती वन्यजीव पण आहेत. डायनासोरचे थोडे पुतळे दिसले आणि खूप छान आहे पाहायला. खाली जाऊन बघूया. पण हा नजारा इथून बघण्यासारखा आहे. तिथे एक पाण्यामध्ये एक बेट दिसतंय मला. खूप छान दिसतंय. डोंगर उतरून खाली आलो आणि आता इथं मला दिसायला लागलेत ते म्हणजे दगडाचे अवशेष. याच साईडला पुढे आहे इथं एंट्री पॉइंट. पाहतोय ते झाडांचे अवशेष आहेत. त्याचं दगडांमध्ये रूपांतर झालं. हे बघा केवढं मोठं झाड होतं इथं, मोठं झाड दिसेल आणि हे मोठ्या झाडाचं दगडामध्ये आता रूपांतर झालंय. झाडाचे अवशेष आहेत आणि हे दगडामध्ये कन्वर्ट झालेत. त्याच्या शेपवरून कळतंय की आधी झाड होतं इथं. आणि या साईडला पाणी, समुद्राचं पाणी आहे. आतमध्ये एक बेट दिसतंय समोर. तिथं आम्हाला जायचं होतं, पण आता एवढं पाणी आहे की ते म्हणजे डोंगर पूर्ण पाण्यामध्ये गेले आता. नाहीतर तिथं जाऊन सनसेट करायला खूप छान आहे. आत्ता जे आपण पाणी बघतोय हे समुद्राचंच पाणी आहे. नॉर्मली आपण ज्यावेळेला समुद्राचं पाणी बघतो त्यावेळेला ते खवळलेलं असतं किंवा मग त्याच्या लाटाच बनलेलं असतात जास्त. इथं संथ लाट आहेत, म्हणजे एवढं वारं नाही आहे आणि संथ लाट आहेत. तर ह्या पाण्यापासून पुढं पाकिस्तानची बाउंड्री. आणि असं म्हणतात की जरी आत्ता आपल्याकडं तिथं 5:15 वाजलेत तरी त्यांचा टाईम झोन चालू होतो इथून. आणि टाईम झोन आपल्याला कधी कधी मोबाईलमध्ये रिफ्लेक्टसुद्धा होतो आणि आपल्या घरात वाजतात 6:15. अवशेषाचा बोर्ड बघून आलेलो. हीच ती 2 झाडं ज्यांचा अवशेष. आणि समोर बघा पाणी साठलेलं आहे. समुद्राचं पाणी इथूनच माघारी गेल्यामुळे आणि इथे रहदारी खूपच कमी असल्याने प्रचंड माशा इथे होता, ज्या खूप त्रास देतात आपल्याला. एका टेकडीवरती आहे मी आत्ता. आणि इथून बघा ह्या साईडला डोंगर दिसतात आणि इथून ग्रीनरी दिसेल. हे जंगल आहे. जंगलाच्या मागे बघा काय दिसतंय. जंगलाच्या मागे दिसतंय आपल्याला ते म्हणजे समुद्राचं पाणी. इकडून बघितलं समुद्राचं पाणी. पण आता आपण या ठिकाणी उभं आहे आणि सनसेट होतं आहे. खूप छान असा सनसेट होतं आहे. आणि कॅक्टस पण बघायला मिळतं बघा. सगळं एकाच सीनमध्ये आपल्याला सगळं बघायला मिळतं. कॅक्टस आहे ह्या साईडला, आहे ते समुद्राचं पाणी. आता सनसेट पाहायला आम्ही एक जागा शोधत होतो जिथून मावळता सूर्याचा नजारा याचा आनंद आम्हाला घेता यावा. आणि अवघ्या 1 किलोमीटरवरच एक जागा मिळाली जिथून सूर्यास्त पाहणे म्हणजे खरंच डोळ्याचे पारणे फेडणारे नजारे होते. या जागेचं नाव होतं ते म्हणजे दत्त मंदिर ढोलावीरा. आणि खरंच सांगतो, मी आजवर एखाद्या मंदिराचा पाहिलेला उत्तम सूर्यास्त हाच होता. गुरुदेव दत्ताचे हे मंदिर शांत व निसर्गमय ठिकाणी असल्यामुळे अतिशय प्रसन्न वाटलं. इथेच सायंकाळी तुम्ही ₹100 मध्ये 1 मिनिटाचा रील सुद्धा कॅप्चर करू शकता, तो म्हणजे असा. दुसऱ्या दिवशी पहाटे 6:30 वाजता सूर्योदय पाहायला जायचं ठरवलं. रोड टू हेवनला. या गायी अशाच तुम्हाला या गावामध्ये रस्त्यावरती दिसतील. जास्त पुढे जायची गरजच भासली नाही. फक्त 5 किलोमीटर रोड टू हेवन वरून पुढे गेलो आणि पक्ष्यांचा हा थवा आणि सूर्याची सोनेरी किरणं असा दुहेरी अनुभव आम्हाला पाहायला मिळाला. काय सकाळ होती ती. वाह! तुम्ही एकदा स्वतःच पहा ना.
रमली सकाळ आणि सकाळ सकाळी आम्ही 6 वाजता आलो होतो, ते म्हणजे सनराईज पाहिलं. आणि रोड टू हेवन जो आहे तो रोड टू हेवन इथूनच चालू होतो ढोलावीरापासून, तो जातो धोडोपर्यंत. आणि ह्याला खरंच रोड टू हेवन म्हणजे स्वर्गाचा रस्ता का म्हणतात ना, ते ही सकाळ अनुभवल्यानंतर आम्हाला कळतंय. कारण की आत्ता सूर्य वरती आलाय, पण ह्याच्या आधी ज्या वेळेला ते असं सकाळचं जे कवळं ऊन आहे ते आम्ही अनुभवलं. दोन्ही साईडला पाणी आहे, रस्त्याच्या दोन्ही साईडला पाणी आहे आणि वातावरण खूप छान आहे. इथे पक्षी आहेत, खूप सारे पक्षी आहेत आणि पक्षी नंतर हा जो सूर्य आहे आणि हे वातावरण खरंच स्वर्ग आहे, स्वर्ग. तर तुम्ही कधी आलाच तर 3-4 दिवसाचा तरी प्लॅन करा. कारण ढोलावीरा 2 दिवस आणि रन ऑफ कच्छ 3 ते 4 दिवस असा टोटल प्लॅन झालाच पाहिजे. आणि खूप छान आहे वातावरण. म्हणजे मला असं वाटलं होतं की सध्या रन नाही आहे. ॲक्च्युली इथं हे पाणी ज्या वेळेला जातं आणि ड्राय होतं सगळं, त्यानंतर इथं रन तयार होतं, म्हणून ह्याला रन ऑफ कच्छ म्हणतात. आणि रोड टू हेवन म्हणजे खरंच निसर्गाने दिलेली आपल्याला एक देणगी आहे. हे एक नॅचरलच आहे आणि याच्यातमध्ये म्हणजे हे पाहण्यासारखं खूप काही गोष्टी आहेत, निसर्गाकडून अनुभवण्यासारखं खूप काही गोष्टी आहेत, हे आपण पाहिल्या पाहिजेत. गुजरातमध्ये आलं तर थोडं ट्रॅव्हल करून रन ऑफ कच्छ हे झालंच पाहिजे. आणि आता आम्ही आलो नोव्हेंबर महिन्यामध्ये आणि यावर्षी पाऊस खूप असल्यामुळं आणि पाणी खूप आहे, तर जनरली आत्ता पाणी असतं या 3-4 महिन्यामध्ये. आणि जानेवारी फेब्रुवारी नंतर ज्याला कडक ऊन होतं, त्यानंतर ऊन पडल्यानंतर हे पाणीसुद्धा थोडं माघारी जातं आणि इथं ड्राय व्हायला चालू होतं. आणि नंतर आपल्याला पाहायला मिळतं तो म्हणजे कधीही न संपणारं रन. आणि त्याच्यामध्ये काय असतं तर त्याच्यामध्ये मीठ तयार होतं त्या सँडपासून. तर सँड ज्यावेळेला ड्राय होतं त्यापासून मीठ तयार होतं. आणि ज्यावेळेला हे सूर्य त्याच्यावरती पडतो त्यावेळेला खरंच खूप छान असा वाळवंट आपल्याला अनुभवायला मिळतो. आणि त्याचा शेवट कधीच होत नाही. जसं ह्या पाण्याचा शेवट आता कुठे आहे हे कळत नाहीये. रस्त्याच्या दोन्ही बाजूला एवढं पाणी आहे की कुठेच कळत नाहीये. आपण समुद्राच्या एकदम मधून जातोय असं वाटतं. आणि हे सगळं अनुभवण्यासाठी तुम्ही येऊ शकता वाळवंट बघण्यासाठी मार्च एप्रिलमध्ये, ज्यावेळेला हे पूर्ण ड्राय होईल. आता आम्ही आलोय त्यावेळेला पाणी आहे, पूर्णपणे पाणी आहे, पण पाणी पाहायला सुद्धा खूप मजा येते. आता 8:30 वाजेपर्यंत माघारी आलो रिसॉर्टला, जिथे आम्ही कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट करून चेकआउट करणार होतो. व नाश्ता जोरदार होता. मग काय, भूक लागल्यामुळं तुटून पडलो नाश्त्यावर. गुजराती नाश्ता, थेपला, फाफडा, ढोकळा. तर ढोलावीरामध्ये आपण आलोय आता हडप्पा संस्कृती बघायला. तर हडप्पा संस्कृतीमध्ये पहिलं कॉलनायझेशन झालं होतं. म्हणजे माणसं ज्यावेळेला एकत्र राहायला लागली त्यावेळेला ते कशी राहायची हे बघण्यासाठी आपण इथं आलोय ढोलावीरामध्ये. माझ्या मागं बघा हा परिसर आहे. गेटवरून आलो. एंट्री फ्री आहे, तर एंट्री तिकीट नाही आहे. जर गाईड घेतला तर ते 500 रुपये सांगितलं. आम्ही बघूया, अजून विचार करतोय गाईड घ्यायचा का नाही. पण सध्या तरी इथं मागं दिसते ती हडप्पा संस्कृती. आणि याच्याबद्दल पूर्ण माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मध्ये आलो की आपल्याला हा बोर्ड दिसतो, पुरातत्व संग्रहालय, उत्खनित स्थळ आणि जनसुविधा. सुंदर असा हा परिसर बघायला मिळतो आपल्याला. आणि ह्या साईडला दिसतोय आपल्याला ढोलावीराचा हडप्पा सिटीचं पूर्ण डिस्क्रिप्शन. छान शांतता इथं आणि आतमध्ये चाललो आहे आम्ही. खूप एक्साइटमेंट आहे की आधी सिव्हिलायझेशन कशी होती आणि सिव्हिलायझेशनची सुरुवात कशी झाली. एंट्री केल्यानंतर इथे एक डोंगर दिसतो डाव्या साईडला, तर ह्या डोंगरावरतीच महत्त्वाचं बघायचं आहे. आणि ते बघितल्यानंतर उजव्या साईडला जो एरिया आहे तो बघायला जवळपास 1 तास लागेल. तर आत्ता पहिल्यांदा ढोलावीरा किल्ला आहे डाव्या साईडला, त्या साईडला चाललो आहे. आणि ह्या किल्ल्यावरती डाव्या साईडला जाऊन मग आपण इकडून उजव्या साईडला जाणार आहे. टोटल 1 तास लागणार आहे. हे आधी असं दिसायचं बघा, विशेष असे दिसायचं आधीच. इथं असं रेस्ट करायला बसण्यासाठी जागा पण केलेल्या आहेत. आणि आपण पुढं चाललो आहे डोंगरावरती. हे बघा, हे त्यावेळेचा तलाव आहे. हा छोटा दिसतोय आणि इकडं दिसतोय तो मोठा तलाव. हा एक जलाशय. हा जलाशय हा पूर्ण खोदून, म्हणजे हा डोंगरामध्ये जे आहे हे खोदून बनवलं गेलं. असं म्हणतात की इथे एक घर पण बनवलं गेलं आणि एक मूर्ती होती. खूप जुनं आहे, एवढा मोठा एरिया आहे तलाव बनवलेला आहे आणि हे खूप जुनं आहे. त्या साईडला दिसतंय एक विहीर सारखा आकार दिसतोय बघा, हे विहीर आहे इथं खाली.
आणि तिथून पायऱ्या आहेत खाली उतरायला. तर 2-3 ठिकाणी स्टेप केलेले आहेत. तिन्ही चारही बाजूने आपण उतरू शकतो इथं खाली. एक इथलं ढासळलेलं आहे थोडं. इथं खाली विहीर आहे आणि ह्या दोन्ही कोपऱ्यात खाली उतरायला पायऱ्या आहेत. हे आता बघा क्लिनिंग चालली आहे, साफसफाई. ही अशी साफसफाई करून त्याला डागडुजी करतात या जागेची. असे जलाशय सापडले होते त्यांना. असे 5 जलाशय होते. यातले आपण आता सलग 3 जलाशय बघतोय. इथं एक आहे, या साईडला एक जलाशय आहे. तर आता कसं होतं की पहिले 2 जलाशयात प्युअर पाणी होतं आणि स्वच्छ पाणी होतं आणि याच्यातलं जे खराब पाणी आहे हे तिसऱ्या जलाशयात बघा सोडलं गेलं होतं. असे 3 जलाशय सलग दिसतात आपल्याला. आत्तासुद्धा जर बघितलं तर इथं बघा एक खास दिसते. पहिल्या जलाशयातलं पाणी इथं बघा, इथं गाळ दिसतो आपल्याला. हे वरून जे पाणी आहे साठलेलं, ह्याच्यातलं सगळा गाळ खाली वाहून जातोय आणि हा गाळ खाली 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 सरकत सरकत स्वच्छ पाणी शेवटच्या ह्याच्यात आपल्याला दिसतं. पहिल्या जलाशयात हे स्वच्छ पाणी दिसणार आणि खाली 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 असं गाळ वाहत जाणार आणि तिकडं खाली जातं. ते जलाशय बघून आलो आपण आणि आता धान्याची कोठारं बघतोय 3 आणि 4. ह्या कोठारांमध्ये धान्य ठेवलं जायचं आणि साठवायला जलाशय होते, तशी धान्याची कोठारं सुद्धा बनवलेली आहेत आणि ही अजूनही सुस्थितीत दिसत आहे. त्याचा अर्धवेढा झालेला आहे आणि अर्धवेढा मारल्यानंतर आम्हाला दिसलं ते भांडार आणि जलाशय आणि इकडे सिव्हिलायझेशन दिसतंय आणि आता अर्धा डोंगर बघायचा आपला बाकी आहे अजून. जे आपण मॉडर्न किचन बघतो, ही हडप्पा, त्यावेळेला हडप्पा संस्कृतीमध्ये अशी किचन्स होते आणि इथं विहिरीचा आकार दिसतो बघा गोल आणि ही किचन्स आहेत. इथे मनके बनाने की कार्यशाला, म्हणजे जेवण इथं बनवायचे तर इथं बनवायचे ते. खूप छान वाटतं हे जुनी संस्कृती बघताना. म्हणजे आपलं सोसायटी आज म्हणतो सोसायटी फॉर्म झाली, पण खरी सोसायटी फॉर्म कुठं झाली तर इथं झाली, हडप्पामध्ये. इथे असणारी पिण्याची पाण्याची सोय, विहिरी, तलाव, रेन फॉरेस्टिंग, नाले, घरांचे अवशेष, इथं असे काचेचे कंपाऊंड केलेले आहेत. हे खूप छान केलेलं आहे आणि मागं हे समजा विहीर आहे तर हे पडू नये म्हणून बघायला जाळी सुद्धा केलेली आहे. खूप खोल असणार आहे. आणि खरंच मी हे बोलतोय ना, ते 5,000 वर्षापूर्वी होतं. हे पाहिलंच पाहिजे. असं म्हणतात की आत्तापर्यंत जे अवशेष सापडलेत ते फक्त 20% असून अजून खोदकामात रोज काही ना काहीतरी नवीन सापडत आहे. अशा ठिकाणावर येत असताना आता हडप्पा संस्कृती म्हणजे खूप जुनी संस्कृती, तर हे परत घडणार नाही आहे, एकदाच घडून गेलं. आता ह्याचे जे अवशेष राहिलेत हे पण संपत आलेत, तर हे तरी आपण जपले पाहिजेत, कारण की जेवढे अवशेष शिल्लक आहेत त्यातून तरी आपल्याला इतिहास माहिती पडतो. ऊन प्रचंड होतं आणि म्हणूनच पाणी खरंच सोबत ठेवा. समोर दिसतंय हे म्युझियम आहे आणि याचा टायमिंग आहे सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. हे शुक्रवारी बंद असतं. इथल्या म्युझियममध्ये खोदकामात 5,000 वर्षापूर्वीचे सापडले अवशेष, जसं की भांडी, प्राण्यांचे अवशेष, हत्यारे व बरंच काही पाहायला मिळतं. इथे त्या काळच्या शहराचा अनुमानित नकाशा आणि पूर्ण इतिहास आपल्याला पाहायला मिळतो. युनेस्को वर्ल्ड हेरिटेज असणारं हे ठिकाण पाहणं म्हणजे तर मस्ट आहे, मस्ट. आता आम्ही धोर्डो टेंट सिटीच्या दिशेने निघालो, पण खरा प्रवास तर इथूनच सुरुवात झाला, तो म्हणजे स्वर्गमय प्रवास. काल आम्ही राहिलो होतो ढोलावीरामध्ये आणि ढोलावीरामधून धोर्डोला जाताना स्वर्गाचा रस्ता आम्हाला दिसलाय. स्वर्गाचा रस्ता म्हणजे रोड ऑफ हेवन का म्हणतात त्याला, हे आत्ता काय झालं. सकाळी आलोच होतो सनराईज बघायला. सनराईजच्या वेळेला जे वातावरण होतं त्याच्यापेक्षा उन्हामध्ये खूप अजून छान दिसतंय. मस्त दोन्ही साईडला पाणी आहे समुद्राचं आणि मध्ये हा स्वर्ग
आयुष्यात एखादी ट्रिप आणि एखादी 30 किलोमीटरचं अंतर फक्त तुम्हाला करायचं असेल आणि काही रस्त्यावरून गेल्यानंतर ह्या रस्त्याची आठवण ही नक्कीच येईल. याचं कारण सांगतो. आता तुम्हाला दिसतंय पाणी. आता आहे नोव्हेंबरचा महिना आणि नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये आता पाणी आहे. हे पाणी डिसेंबर जानेवारी नंतर हळूहळू ओसरायला लागतं. हे ओसरल्यानंतर तिथं आपल्याला तयार होतं ते म्हणजे वाळवंट. आता बघा इकडे बघा, ह्या साईडला तर पक्षी उडतात. हे फ्लेमिंगो इतके तिथं खूप सारे पक्षी आहेत. असे फ्लेमिंगो उडताना दिसतात. मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये हे पाणी आहे ना, हे पाणी पूर्ण सुकून जातं आणि इथं तयार होतं रण. रण म्हणजे काय असतं की जी रेती आहे, ते रेती खारट पाण्यामुळं त्याचं मीठ तयार होतं. ते मीठ आपण खातो सुद्धा, कारण इथं जे मीठ बनतं ते पूर्ण भारताला मीठ पुरवलं जातं आणि त्याच्यामुळे याला म्हणतात रण ऑफ कच्छ. आणि हा आहे रोड टू हेवन. रोड टू हेवन हा आयुष्यात एकदा तरी पाहिलाच पाहिजे. मला खात्री आहे की हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला उत्सुकता लागेल की कधी एकदा या रोडवरती येईन आणि हा अथांग पसरलेल्या पाण्यामधून जाणारा अथांग रस्ता तुम्हाला बघायला मिळेल. इथून चालताना तुम्हाला ना पाण्याचा शेवट दिसेल ना रस्त्याचा शेवट दिसेल. पसरलेला समुद्र, अथांग असलेला रस्ता, ज्याला काही लिमिट. आता मी पाणी म्हणतोय, पण जर मी एप्रिल मे मध्ये आलो तर इथं मी म्हणेन अथांग वाळवंट, म्हणजे त्याला कधीही एंड नसणार आहे. आणि जर तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी आला तर इथला सनसेट आणि सनराईज दोन्हीही पाहण्यासारखं असतो. म्हणजे वाळवंटाचं न संपणारं टोक आणि त्यातून बाहेर येणारा सूर्य हे पाहण्यासारखं असतं. तर आपण नेहमी बीचवरती जातो सेट किंवा सनराईज पाहायला, पण वाळवंटातला जो सूर्यास्त किंवा सूर्योदय तो पाहायला आपल्याला रण ऑफ कच्छलाच यावं लागतं. आपली माणसं सुद्धा खूप चांगली आहेत. म्हणजे आतापर्यंत जेवढा मला अनुभव आलाय, अहमदाबाद पासून ते धोलावीरापर्यंत सगळी माणसं चांगली भेटली. इथली संस्कृती खूप चांगली आहे. आसपासला एका साईडला धोलावीरा, एका साईडला दोरडो आणि मध्ये असणारा हा रोड ऑफ हेवन. सुख आहे सुख. म्हणजे तुम्ही आयुष्यातला एक आनंद असतो ना की तो इथं येऊन तुम्ही घ्याल. एक दिवस धोलावीरा आणि एक दिवस दोरडो, कारण की हाच दुसरा दिवस आहे आणि मला धोलावीरातूनच पाय निघत नाहीये. तर दोरडोमध्ये जाऊन तर मला असं वाटणार आहे की इथून जायचं म्हणजे पुढची ट्रिप कॅन्सल आणि फक्त इथंच राहावं. एवढं छान वातावरण येतं. आणि आयुष्यात अशी ट्रिप करा, पण येताना नक्की लक्षात ठेवा की 3 ते 4 दिवस तरी वेळ काढून या. 3-4 दिवसानंतर तुम्हाला आयुष्यातली सगळी थकान निघून जाणार आहे. कारण की तुम्ही ज्यावेळेला इथं पाऊल ठेवाल आणि रोड टू हेवनकडे फक्त एक नजर टाकाल, त्यावेळेला तुमचे सगळे विचार दूर होऊन जातील. हे नक्की आहे. आणि नक्कीच मला आयुष्यातली एक सगळ्यात छान ट्रिप झाली आज. कारण की म्हणजे हा व्हिडिओ बघताना तुम्हाला सुद्धा घरी बसून असं वाटत असेल की ह्या रोड टू हेवनवरून मी कधी एकदा चालत जाते आणि माझा कधी एकदा व्हिडिओ बनतोय किंवा मी बनवतोय. तर खरंच असे क्षण आयुष्यातले टिपण्यासाठी इथं यावंच लागतं. या 50 किलोमीटरच्या टप्प्यात एखादं दुसरं बेट तुम्हाला बघायला मिळेल आणि हा सुखकर प्रवासाचा रस्ता कधी संपेल तुम्हाला कळणार सुद्धा नाही. आणि म्हणूनच इथं मनसोक्त जेवढा वेळ घालवता येईल ना तेवढा घालवा आणि फ्रेश माइंडने जावा. म्हणजे गुजरात ट्रिपचा पहिला किंवा दुसऱ्या दिवसाचा टप्पा तुम्ही इथेच करा आणि पुढच्या प्रवासाची ऊर्जा ते देईल याची मी गॅरंटी देतो. दोरडोला चाललोय आणि जाताना व्हाईट जे रन ऑफ कच्छ आहे हे दिसायला लागलंय. इथलं पाणी बघा, हे पाणी आटलेलं आहे. हे बीच सारखी सँड आहे. दाखवतो हे ना, अजून मऊ दिसतंय. हे अजून मऊ आहे. पाऊस पडून गेला 2-3 दिवसापूर्वी. आणि हे पुढं आलं की इथून हे खारट पाणी होतं समुद्राचं. हे बघा, हे दिसतंय. ह्याचं मीठ झालंय, पुढं दिसतंय जास्त. ह्याचं मीठ तयार होतं. स्मेल सुद्धा येतो इथं. हे बघा, जिकडं बघल तिकडं नुसतं रन. आत्ताशी 10 दिवसामधील एका दिवसाचा प्रवास तुम्ही पाहिलाय. अजून 9 दिवसाचे व्हिडिओ येणे बाकी आहेत आपला श्री या चॅनलवरती. एवढंच नाही तर 10 दिवसाची आयटनरी आणि गुजरात ट्रिपचा पूर्ण फूड व्लॉग हा पाहायला विसरू नका आपला श्री या चॅनलवर. मित्रांनो, निसर्ग सुंदर आहे व याची काळजी आपणच घ्यायची आहे. राम राम.